हॅलो, नमस्कार मंडळी. ही आहे हर्बल टी आणि अशा 4 प्रकारच्या हर्बल टी मी तुम्हाला माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये बनवून दाखवणार आहे. ही जी हर्बल टी आहे म्हणजे ही एक आहे. अशा 4 प्रकारच्या हर्बल टी आहेत. कारण भरपूर साऱ्या कमेंट येत होत्या, की "तू हर्बल टी एकदा बनवून दाखव, की तू कोणत्या-कोणत्या प्रकारची हर्बल टी घेतली" आणि किंवा डिटॉक्स वॉटर पण म्हणू शकतो याला आपण, की ज्याच्यामुळे तुझं वेट लॉस झाला. तर वेट लॉस फक्त अशी कोणती गोष्ट घेण्याने वेट लॉस होत नाही. शरीरातला कचरा बाहेर काढण्यासाठी किंवा आपली चयापचयाची क्रिया आहे, मेटाबॉलिक रेट आपला जो आहे शरीरावर, चरबी तर आपली कमी होणं हे असं वेगळी गोष्ट झाली. पण जी आपल्या शरीरामध्ये घाण आहे ना, ती घाण बाहेर काढण्याचं काम आपली किडनी करत असते. आपलं शरीर ऑटोमॅटिकली साफ होत असतं. पण सगळाच कचरा शरीराच्या बाहेर पडत नाही म्हणून आपण हर्बल टी घेतो. हर्बल टी घेत असताना चहा प्यायचा नाही, अजिबात चहा प्यायचा नाही आणि हर्बल टीमध्ये साखर टाकायचं नाही. ह्याचा फायदा सांगायचा झालं तर वेट लॉसमध्ये मला खूप मदत झालेली आहे आणि झटपट बनणाऱ्या हर्बल टी सांगणार आहे, ज्याला वेट लॉस पावडर बनवणं होत नाही किंवा रात्रीचं जिरं वगैरे भिजत घालणं होत नाही, लक्षात राहत नाही अशांनी. किंवा मी जेव्हा सुरुवातीला वेट लॉस करत होते तेव्हा वेट लॉस पावडर वापरत नव्हते, मी हर्बल टी प्यायचे. नंतर नंतर मी वेट लॉस पावडर बनवायला सुरुवात केली आणि आता मी कंटिन्यू वेट लॉस पावडर घेते. तर ह्या हर्बल टी बनवण्याच्या आधी सांगते, याच्यामुळं ना ज्यांना ज्यांना आपण म्हणतो ना, ज्यांना पायल्सचा किंवा उष्णतेचा त्रास आहे त्यांनी अशा हर्बल टी टाळाव्यात. पण ज्यांना त्रास नाही, सगळ्यांनाच त्रास होतो असं नाही. म्हणजे मला कधी त्रास झालेला नाहीये. मी माझं स्वतःचं ओपिनियन सांगते. मी काही डॉक्टर नाहीये. मी जे अनुभवलंय तेच तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते. की ह्याच्यामुळं मेटाबॉलिक रेट आहे तो आपला चांगला राहतो. म्हणजे आपली चयापचयाची क्रिया चांगली चालते. आपल्या शरीरातला कचरा बाहेर पडतो. आपल्याला हलकं-हलकं वाटतं. सगळं पचन होतं, पोट साफ होतं. ह्या सगळे बेनिफिट आहेत. तुम्हाला मी सगळ्या टी दाखवते. तर या चला आपल्या किचनमध्ये. आणि टी त्या टी घेतल्यानंतर उपाशी पोटी घेते मी. म्हणजे आता तुम्ही व्हिडिओमध्ये पण बघितलं, माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये. सकाळी कोमट पाणी पिल्यानंतर 10 ते 15 मिनिटांनी ही हर्बल टी घ्यायची. तर बाकीचं काही सांगत नाही तुम्हाला, बाकीचं सगळं तुम्हाला माहिती आहे. बघा हर्बल टी. आता पहिली जी हर्बल टी आहे ना, त्याच्यासाठी काय करायचंय, 1 कप गरम पाणी. आता ही जी हर्बल टी आहे ना, सगळ्यात सुरुवातीला मी घेत होते. पण ह्यानं मला प्रॉब्लेम काय व्हायचा, मला अशक्तपणा आल्यासारखं वाटायचं. ज्यांना त्रास होत नाही, आता मी मल्टिपल ऑप्शन्स का देते, जो प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं, प्रत्येकाला एक कम्फर्टेबल वाटतं ती त्यानं घ्यावी. पण मी तुम्हाला सगळे ऑप्शन सांगते. या टीमुळं मला ना थोडंसं असं नाही का अशक्तपणा आल्यासारखं वाटायचं. तर त्यावेळेला माझं शरीर पण वेगळं होतं. मला माहित नाही आता कसं, पण माझ्या मनामध्ये ती एक बसतं ना आपल्याला भीती, ती बसली. त्यामुळे मी हा हर्बल टी तुम्हाला प्रेफर करत नाही. मी फक्त दाखवते की मी घेतला होता. तुम्हाला जर आवडत असेल तुम्ही बघा घेऊन, नाही आवडलं तर दुसरा ऑप्शन आहे आपल्याकडं. काय करायचंय, 1 कप कोमट पाणी घ्यायचंय. उकळवायचं नाहीये पाणी, नुसतं गरम करायचंय फक्त. आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा मध आणि लिंबू पिळायचे आणि हे उपाशी पोटी घ्यायचे. याच्यामुळे आपल्याला भुकेवर कंट्रोल राहतो, भूक लागत नाही मध आणि लिंबू याचं गरम पाणी घेतल्यानंतर. त्याच्यानंतर दुसरा जो हर्बल टी आहे त्याच्यामध्ये काय करायचं, तर हे झटपट बनणारे आहेत. आपण एक तर रात्री रात्री हे मीठ, आपलं जिरं, ओवा आणि कच्ची बडीशेप सगळं मिळून 1च चमचा झाला पाहिजे. हे रात्री भिजत ठेवू शकतो आपण, पण आपल्या लक्षात राहत नाही म्हणून मी झटपट बनणारे हर्बल टी तुम्हाला सांगितलेले. हे सकाळी आपल्याला 1 कप पाण्यामध्ये उकळवायचे आहेत. आता खूप जण म्हणतात की एका पाण्याचा अर्धा ग्लास वगैरे घ्यायचा, पण मी जेव्हा घ्यायचे ना, मी काय करायचे, हे पाणी प्यायचं आणि नंतर दुपारी जेवल्यानंतर ते जे राहिलेलं आहे ना आपलं, म्हणजे बडीशेप वगैरे राहिलेली आहे ना गाळणीमध्ये, तीच परत भिजत ठेवायची आणि तीच परत उकळून प्यायची. झालं दुसऱ्यांदा, काही वाया वगैरे जात नाही. तर हा दुसरा हर्बल टी आहे. आपल्या शरीरावर जी सूज येते किंवा आपण म्हणतो ब्लोटिंगचा प्रॉब्लेम होतो, पोट ज्याचं साफ होत नाही, त्याच्यासाठी हा बेस्ट आहे. म्हणजे मी जेव्हापासून ही हर्बल टी घेते ना, माझं पोट व्यवस्थित साफ होतं. हा दुसरा हर्बल टी. आता तिसऱ्या हर्बल टी साठी ना आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचंय. तुम्हाला माहितीये मी वेट लॉस पावडर बनवून ठेवते. वेट लॉस पावडर मध्ये जिरे, धना, मेथी दाणे, कच्ची बडीशेप, दालचिनीचा तुकडा, हे सगळं सेम क्वांटिटीमध्ये घेते. दालचिनीचा फक्त 1 तुकडा घेते आणि हे सगळं ड्राय रोस्ट करून मिक्सरवर बारीक करून ठेवते. ही हर्बल टी आहे ना, हे इन्स्टंट नाहीये, ही ऑलरेडी आपण पावडर बनवलेली आहे, ती गरम करून केली. ज्याला उष्णतेचा त्रास आहे त्यांना गरम पाण्यामध्ये अजिबात घ्यायची नाही. मला उष्णतेचा कसलाही त्रास नाहीये. ह्याचे सुद्धा आपल्या शरीरावरचे इन्फ्लेमेशन, सूज आहे ती कमी करण्यास मदत होते. चयापचयाची क्रिया आपली व्यवस्थित चालते. त्यामुळे हा सुद्धा बेस्ट ऑप्शन आहे. आता चौथी जी आहे हर्बल टी, ही तर मी
मला घ्यावीच लागायची. का सांगते, मला थंडीमध्ये मला घशाचा प्रॉब्लेम भरपूर. पण अति प्रमाणात घ्यायचं नाही. आलं पोटामध्ये आग पडते. टोटल खिसल्यानंतर आलं अर्धा चमचाच आपला भरला पाहिजे नाही का, अर्धा चमचा एवढंच आलं घ्यायचंय आणि ते 1 कप पाण्यामध्ये उकळवायचंय. 1 कप पाण्यामध्ये उकळू द्यायचे. आपल्याला घसा, सर्दी ह्याचे त्रास होतात ना, ते सगळे त्रास बंद होतात. इन्फ्लमेशन कमी होतं, शरीरावरची सूज कमी होते आणि त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला चहापत्ती. आता साखर टाकायची नाहीये, कारण खूप जण ब्लॅक टी मध्ये साखर टाकतात. आणि हे उकळवायचे आणि हे आपल्याला प्यायचं आहे सकाळी. हे सगळे चहा जी मी हर्बल टी दाखवले हे सकाळी उपाशी पोटी मी प्यायचे. आणि हे झटपट बनणारे आहेत, ह्याच्यासाठी पूर्वतयारी करण्याची काही गरज नाहीये. वेट लॉस पावडर आपण बनवून ठेवलेली असते आधीच. आठवलं नाही की गरम पाण्यामध्ये अशी उकळून घ्यायची किंवा नॉर्मली थंड पाण्यामध्ये घेतली तरी चालते, काही प्रॉब्लेम नाही. जास्त परिणाम होण्यासाठी गरम पाण्यामध्ये. आता हे सगळे जे होते ना ते मी मिक्स करून ठेवले, कारण हे दिवसभर पाणी मी पिणार आहे, वाया नाही घालवणार. आणि ब्लॅक कॉफी मी आता घेते. बाय बाय. तर तुम्ही बघितलं की कशा कशा मी बनवल्या हर्बल टी. तर तुम्ही पण ट्राय करा. आवडलं तर नक्की कमेंट करा. थोड्याशा चवीला विचित्र लागतात, काही हरकत नाही. वजन कमी करायचं असल्यावर एवढं सगळं सहन करावं लागतं. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर मॉम्स किचन जॉयला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.